नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. एक सुवर्ण संधी आहे आणि याचा आपण सर्वजण एक चांगला लाभ घेऊ शकतो. तर हे सर्वांसाठीच आहे ही संधी उपलब्ध. विशेष करून जे आता नुकतेच ग्रॅज्युएशन झाले त्या उमेदवारांसाठी आणि त्याच्यानंतर बाकीच्या विविध परीक्षांचा तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यांचा पण, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि राज्य उत्पादन शुल्क जे आहे, या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 667 पदांची भरती, ही खूप मोठी भरती आहे त्या मानाने आणि चांगलं याच्यामध्ये पेमेंट वगैरे असतं, सॅलरी. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पदाची पूर्ण माहिती देणार आहे. कोणते कोणते पद भरल्या जाणार आहेत विशेष म्हणजे, आणि कोणत्या कोणत्या उमेदवारांना याच्यामध्ये संधी आहे ते. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला या संदर्भातील अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. तर थोडा हे एक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला याच्याबद्दलची माहिती पूर्ण जाणून घ्या आणि तुम्ही या परीक्षेला फॉर्म भरू शकता की नाही तुमच्या लक्ष देऊन जाईल. ठीक आहे, चला. तर परत जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक महत्वाची सूचना अशी सांगू इच्छितो की आजच्या दिवशी हा शेवटचा दिवस आहे की या सगळ्या कोर्सेसवर 50% जे डिस्काउंट आहे ते चालू आहे. तर खास करून सांगायचं की इथे एनसीईआरटीची बॅच आहे. तर ही एनसीईआरटीची बॅच पण तुम्हाला पूर्ण बॅच म्हणजे जवळजवळ 52 पुस्तकाच्या पर्यंत हे सगळे पुस्तकं तुम्हाला एकदम हाय डेफिनेशन मध्ये ही बॅच आम्ही सुरू करतोय. आणि ही बॅच तुम्हाला एक जवळजवळ 1 वर्ष ऍक्सेस असणार आहे. 2024 साठी ही बॅच सुरुवात करतोय. हिची फीस 12,000 रुपये आहे. तर सुरुवातीला आम्ही याच्यावर 50% म्हणजे तुम्हाला 6,000 रुपयाला मिळून जाईल. संपूर्ण स्टेट बोर्ड ही 5,000 रुपयाला बॅच आहे. तर याच्यावर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही ऍडमिशन घेऊ शकता. तर हे तुम्हाला 2,500 रुपयाला ही बॅच मिळून जाईल. तो एक त्याच्यानंतर ही संपूर्ण जे नवीन अभ्यासक्रमावर आधारित ग्रुप बी अँड सी, याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे एकत्रित आपण सर्व तयारी करून घेतोय. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय, कम्प्लीट सिलेबस. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे सगळं मिळणार आहे. तर 21 प्रश्नपत्रिकेची ही सीट पण तुम्हाला मिळणार आहे. तर याची 15,000 रुपयापैकी हे तुम्हाला 7,500 रुपयाला मिळून जाईल ही बॅच, पूर्ण बॅच. तर याच्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास घर बसल्या करू शकता. तुम्हाला याच्यात सगळं काही मिळेल ते तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आहे. जर विद्यार्थी आमच्या टेस्ट सिरीज घेण्याचे इच्छुक असेल तर तुम्हाला ही 999 ची 499 मध्ये मिळून जाते. तर हे खास करून सांगायचं. त्याच्या संदर्भात काही जरी माहिती जाणून घ्यायची असेल तर दिलेले नंबर आहेत, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. तर चला मग मी तुम्हाला आता पूर्ण माहिती देतो या जाहिरातीच्या संदर्भात. तर ही जाहिरात आहे तुमच्या समोर आणि ही पूर्ण जाहिरात मी तुम्हाला सांगणार आहे. विशेष म्हणजे आता इथे सुरुवातीला तुम्हाला लक्षात आलंच आहे, परिपत्रक आज 28 मार्च आहे मित्रांनो, आणि 28 मार्च मी तुम्हाला ही पूर्ण माहिती देणार आहे. येते लक्षात? तर या जाहिरातीमध्ये आपण बघू. आता मी तुम्हाला सांगतो, थोडंसं लक्षात घ्या. विषय काय आहे? विषय आपला तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान, दुसरा आहे जवान नि वाहन चालक. त्याच्यानंतर या पदाची भरती प्रक्रिया आणि शारीरिक चाचणीबाबतच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे. आज 28 तारीख आहे. तर या विभागातील जवान आणि जे जवान नि वाहन चालक या पदाची संबंधित सेवा प्रवेश जो नियम आहे तो 1/1/1993 चा, त्या संदर्भातील तुम्हाला इथे माहिती दिली आहे. आता बाकी हे सगळं तेच आहे, मैदानी चाचणी वगैरे हे आपलं नॉर्मल असते तेच आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला काही वाचून सांगणार नाही. जर ही पीडीएफ हवी असेल तर जीडीसी अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. आता बघा, खास मी तुम्हाला डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावर येतो. तर जिथं दुसरा जो मुद्दा आहे तो जवान नि वाहन चालक या पदासाठी संबंधित सेवा प्रवेश जो आहे हा तर तुमच्या लक्षात आला. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचं व शारीरिक पात्रतेचा निकष जो आहे तो विहित करण्यात आलेला आहे. जवान आणि जवान नि वाहन चालक या पदावरील जे नियुक्तीसाठी वयाची, शैक्षणिक आणि इतर अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी निवड समितीद्वारे खालील प्रक्रिया जी आहे ती राबवून त्याच्या संदर्भातील निवड. आता खालील प्रक्रिया म्हणजे कोणती? जे तुम्हाला दिसत आहे ती खालील प्रक्रिया काय काय आहे बरं? तर पहिला जो मुद्दा आहे तो 3 क्रमांक, परीक्षेचा टप्पा. आता परीक्षेचा टप्पा आपण समजून घेऊ कोणता आहे. तर तुम्हाला मी कोणत्या परीक्षेचा टप्पा कोणासाठी आहे, जे विद्यार्थी, जे उमेदवार फॉर्म कुठे भरणार आहेत, पद नाम पहिले बघून घ्या. तर जवान नि वाहन चालक हा जो आहे जे पद आहे, या पदासाठी तुम्हाला परीक्षेचे टप्पे कोणते कोणते आहेत? ते एक लेखी परीक्षा आहे जी की तुम्हाला 120 गुणाची आहे. शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी ज्याला तुम्ही म्हणता ती 80 गुणाची. एकूण तुम्हाला 200 गुणाचा इथे तुम्हाला पूर्ण क्रायटेरिया असणार आहे. परीक्षेचा टप्पा 2 असणार आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा, आणि मी परत एकदा सांगतो की ही लेखी परीक्षा तीच असणार आहे जे तुम्हाला जीके, मी तुम्हाला ते पण अभ्यासक्रम पण पुढे सांगणार आहे. फक्त जवान नि वाहन चालक करिता फक्त याच्यासाठी सांगितलं. आता
इथे जवान होतं ना, तर इथे तुम्हाला हा क्रायटेरिया इथे बघा कसा आहे ते. तो विशेष प्रावीण्य चाचणी म्हणजे इथे काय, हलके मोटार वाहन चालविणे, हलका मोटार वाहन चालवणे, त्याच्यानंतर जड मोटार वाहन चालवणे, हे 2 क्रायटेरिया तुम्हाला इथे दिले आहे. सदर चाचणी ही फक्त जवानी वाहन चालक या पदाच्या उमेदवारांसाठी घेण्यात यावी. तर मित्रांनो, हे जे उमेदवार असे आपल्या गावातील, खेड्यातील, इकडे बाजूला तुम्हाला तुमचे मित्र परिवार वगैरे त्यांच्यासाठी जे या वाहन वगैरे चालवतात त्यांना याचा अनुभव सुद्धा आहे. आता इथे ते जेव्हा चाचणीमध्ये पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर त्यांचं ते पास होतात, त्यांच्यासाठी फार उत्तम आहे आणि संधी सुवर्ण संधी म्हणता येईल. आता त्याच्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे 200 गुणाचं, जसं तुम्हाला अगोदर जवानांनी जेव्हा वाहन चालकासाठी जी होती तशीच 200 गुणाची आहे. ती कशी आहे बघा, फक्त लेखी आहे. चपराशी, आता याच्यामध्ये तुम्ही जर चपराशी या पोस्टसाठी, या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फक्त एकच परीक्षा होणार आहे, तिचं नाव आहे लेखी परीक्षा होणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बाकी मग तेच आहे, जो लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला बाकी नकारात्मक गुण असणार आहे, निगेटिव्ह जे तुम्ही म्हणता. तर आता हे निगेटिव्ह कसं आहे तर तुम्हाला इथे सांगतो. तर जसं तुम्हाला कंबाईन, राज्यसेवा, जे बाकीचे तुम्ही जे स्पर्धा परीक्षा देता त्याच्यात 1/4 जो असतो तोच क्रायटेरिया, म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुम्हाला 1/4 जो क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार, जसं इथे बघा, तर तुमचा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता तुम्हाला 25% म्हणजे किंवा साधारणतः जे 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. हा सर्वात महत्वाचा. जे काही विद्यार्थी विचारतात की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, त्याला हो, याला निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 वाली आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास आपल्याला जे काही उमेदवार आहे त्या अथवा त्या उमेदवारानं उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 0.25 जे आपलं ते तुम्हाला माहिती आहे की 1/4 जो आहे तो त्याच्यामधून गुण कमी करा येतील एकूण गुणाच्या. ठीक आहे, हे लक्षात घ्या. बाकीचे छोटे मोठे जे आहे ते तुमचे क्रायटेरिया. आता येऊ आपल्या सर्वात महत्वाच्या बाबीवर, ते म्हणजे अभ्यासक्रम. ते तुमचा अभ्यासक्रम काय बरं, तर जे पदनाम आहे ते तुम्हाला जवान व जवानी वाहन चालक याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता कोणत्या दर्जाचं माहिती आहे, जे तुम्ही तलाठी भरतीला भरला असेल ते. आपली तलाठीची बॅच पण आहे, जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. विशेष म्हणजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळं जीके वगैरे आहे. दुसरी गोष्ट आहे की सामान्य ज्ञान, हे आता सध्याला जीके लाईव्ह चालू आहे तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. मराठी आणि इंग्रजी हे 4 विषय जे सर्वसाधारण तुम्हाला, जी सरळ सेवा असते ना, सरळ सेवा, त्या सरळ सेवेला जे असते त्याच पद्धतीचं इथं तुम्हाला क्रायटेरिया असणार आहे तुमच्या परीक्षेचा, लेखी परीक्षेचा. माध्यम चालन हे तुम्हाला SSCचा, मराठी मीडियम आणि इंग्रजी हे 2 तुम्हाला मीडियम मिळणार आहेत. याच्यामध्ये हे गोष्ट लक्षात घ्या, जिथं मराठी तिथं मराठी आणि इंग्रजी तिथे इंग्रजी असणार आहे. प्रश्न संख्या कशी, 30, 30, 30 आणि 30 असा हा पूर्ण क्रायटेरिया आहे. 120 गुणाचा, 120 प्रश्नांचा पूर्ण आहे. म्हणजे हे प्रश्न आणि तेवढंच एका प्रश्नाला 1 गुण, म्हणजे तुम्हाला 120 गुणाची पूर्ण इथे लेखी परीक्षा होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की 101 आणि तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला 1.5 तास वेळ मिळणार आहे. हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मला आतापर्यंत प्रश्नपत्रिका किंवा तुम्हाला हे माहिती नसेल तर तुम्हाला काय अभ्यास करायचा याच्यावरून तुमच्या लक्षात येते की आपला सरळ सेवेचा अभ्यास करायचा आहे. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा TCS घेणार आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस या माध्यमातून घेतल्या जाणार आहे. म्हणजे तुम्हाला उतारे वगैरेचा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला जे पॅसेज टाईपचे छोटे छोटे तर ते तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता चपराशीसाठी कसं असणार आहे बोलले की सेम क्रायटेरिया आहे, फक्त एवढंच आहे त्याच्यामध्ये गुणाचा क्रायटेरिया थोडासा जास्त आहे. म्हणजे प्रत्येकी 50, 50, 50 जसं तुम्ही तलाठी देता की नाही तलाठी, तर त्याच पद्धतीचं आहे हे मित्रांनो, ते एक लक्षात घ्या. आपण तलाठी भरती कशी देतो त्या पद्धतीची. मग आता मला एक गोष्ट सांगा, इकडे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी याच पद्धतीचं आहे. इथे 2 तास वेळ मिळतो तुम्हाला, पण इथे तुम्हाला 200 गुण आहे. त्याच्यानंतर आता महत्वाची माहिती की काय बरं, जे उक्त नमूद विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकांचा समावेश असेल. कोणत्या बरं, विषय कोणता आणि विषय जे घटक आणि उपघटक म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता चाचणी उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर
standard प्रश्न विचारात घेण्यात येतील. पहिली गोष्ट जी सगळ्यांसाठीच असतो. सामान्य ज्ञान मध्ये काय बरं, तेच विषय आपले 5 विषय. महाराष्ट्राचा भूगोल, तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक असेल, महाराष्ट्राचं हवामान असेल, महाराष्ट्राचं वन असतील, महाराष्ट्राचं तुम्हाला नदी प्रणाली असेल, हे सगळं महाराष्ट्र संदर्भातील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला भूगोल, आता भारताचा भूगोल म्हणजे काय, जसं तुम्ही महाराष्ट्राचा नदी प्रणाली तसं भारताची बघा, तुम्हाला हिमालय नदी प्रणाली नाही का, पेनिन्सुला नदी प्रणाली, या पद्धतीचं तुम्हाला नदी प्रणाली माहिती असली पाहिजे. आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारतामध्ये साधारणतः तुम्ही 1857 पासून जरी ठेवला किंवा जर असेलच तर 1818 पासून वाचा, एवढं करू शकता. याच्यासाठी एक पुस्तक रिकमेंड करतो, 11वीचं जुनं पुस्तक आहे बघा, महाराष्ट्राचा भूगोल म्हणून, सॉरी महाराष्ट्राचा इतिहास म्हणून असं एक पुस्तक आहे, ते तुम्ही करा. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असेल, नागरिकशास्त्र तो, आणि विज्ञान चालू घडामोडी. आणि मराठी, आता हे कसं आहे इथे बघा स्पष्ट आहे की तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल दोन्ही वाचताना व्यवस्थित हे करायचं आहे. इतिहास आहे, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असेल, तुम्हाला नागरिकशास्त्र आहे म्हणजे छोटे छोटे कायदे जे महाराष्ट्र संदर्भात असतील ते, आणि विज्ञान चालू घडामोडी, एवढं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र नाही दिलेलं, त्याच्यामुळे तुम्ही हे विषय जे दिलेले आहेत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा. नसेल तर जेडीसी अकॅडमीला स्टेट बोर्डच्या समरी नावाचे खूप सारे व्हिडिओज आहे, त्याचा लाभ घ्या. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला भरपूर सारं माहिती दिलेली आहे. तुमचा घरी बसून सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. समरी, त्याचे सामान्य ज्ञानचे, इतिहासचे, नागरिकशास्त्राचे लिस्टच्या लिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये, तुम्ही ते बघा. ठीक आहे. आता मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह काय, तो वाक्यरचना असतो, हे जसं सरळ सेवेला आहे तसंच व्याकरण असेल, म्हणी असेल, त्याच्यानंतर वाक्यप्रचार असतील, याचा हे सगळं अर्थ, वाक्यामध्ये उपयोग, हे सगळं उतारे सगळे तुम्हाला प्रश्नांची. हे जसं मी म्हटलं की तुम्हाला आता उतारे वगैरे येणार आहेत, तर टीसीएस तुमचं माहिती आहे की त्याचा क्रायटेरिया कसा आहे, तर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ घेऊन ते प्रश्न कसे असतील ते पण सांगेल. इंग्रजीमध्ये तुम्हाला जसं नॉर्मल आपलं आहे तसंच कॉमन आपलं जे व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहे, अँड देअर मिनिंग अँड कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजेस, तर हे इथे दिलेलं आहे तुम्हाला. या पद्धतीचा तुम्हाला हा क्रायटेरिया पूर्ण आहे. बाकी मग याच्यामध्ये तुम्हाला जे उमेदवार आहे ते लेखी परीक्षेमध्ये, आता इथे बघा, जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये किमान 45% गुण मिळून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्याच्यापैकी गुणवत्ता क्रमांकानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील तुम्हाला प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पद संख्येत जो कमाल प्रमाणपत्र प्रवर्गनिहाय आहे, त्याच्यामध्ये शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला जो 1:10 असा हा रेशो असणार आहे, हे लक्षात घ्या. सामान्य प्रशासन विभाग जो आहे, ज्याच्यात आता हे सोडून दे, प्रशासकीय भाषा याच्याशी काही गरज नसते, मुळामध्ये विद्यार्थ्यांना फक्त तो लक्षात असू द्या हा क्रायटेरिया, पण तुमच्याकडे पीडीएफ असतेच. ठीक आहे. आता हा माझा विश्लेषणाचा पार्ट नाही की तुम्हाला समजून सांगण्याचा, तो एक हे आहे, त्याचा नंबर दिलेला आहे. हा, तर ही समिती वगैरे गठीत करण्यात येईल वगैरे याच्या संदर्भात माहिती दिली आहे, ते सोडून द्या, त्या काही विषय नाही आपला. आता शारीरिक पात्रता आणि पडताळणी, सर्वात महत्वाचा विषय जो आहे दिलेला तुम्हाला, हे केवळ जवान व जवानी वाहन चालक याच्यासाठी दिलेला आहे. म्हणजे तुमची पुरुष गटामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची उंची 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 160 सेंटीमीटर, न फुगविता तुम्हाला 71 सेंटीमीटर किमान, फुगवून तुम्हाला 5 सेंटीमीटर अतिरिक्त. ठीक आहे, अधिक. आता वजन लागू नाही इथे, 50 किलोग्राम म्हणजे 50 किलो महिला असायला पाहिजे, पुरुषांसाठी क्रायटेरिया नाही. हे व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही ऐकल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्र परिवारापर्यंत, गावातील ग्रुपमध्ये सगळीकडे शेअर करा. आता याच्यामध्ये बघा, अजून तुमच्यामुळे कोणाला तरी फायदा होईल, महत्वाचा तो विषय आहे, नाही का. बघा, तर हे सगळं माहिती झालं तुम्हाला. आता याच्यामुळे पुढे तर शारीरिक पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची मैदानी जी चाचणी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे जवळपास 1.5 किलोमीटर जवळजवळ तुम्हाला धावायचं आहे, तर 1.5 किलोमीटर, जे 30 गुण मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि 1 किलोमीटर महिलांसाठी जे तुम्हाला 30 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 100 मीटर धावायचं आहे तुम्हाला, दुसरा क्रायटेरिया मैदानी चाचणीमध्ये तो 30 आहे, आणि महिलांसाठी पण 100 आहे, त्याच्यासाठी पण 30 गुण. गोळा फेक एक आहे. तर शारीरिक चाचणी किती असायला पाहिजे, हे तुमचे बरेच प्रश्न असतात. सगळा क्रायटेरिया तुमचा पूर्ण या GR मध्ये दिला आहे. GR व्यवस्थित वाचा. एकूण तुम्हाला 80 गुण आहेत, ते 120, आणि हे 80 प्लस 200चा तुम्हाला पूर्ण चाचणी होणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे. महिलांसाठी सुद्धा तेच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया लक्षात घ्या, फक्त रनिंगसाठी आहे, कमी आहे थोडं. आता जे काही वरील तुम्ही मैदानी 80 गुणाची ही जेव्हा
विभाजन केलं जातं त्याच्या प्रकारे काही महत्वाचे पुरुष उमेदवारांसाठी जे मी सांगितलेलं आहे किती सेकंदात, तर तुम्ही ते सुद्धा बघा. म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इतकं डिटेल सांगतो की याच्यानंतर तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही किंवा तुम्हाला कोणाला विचारण्याची सुद्धा गरज नाही. तरी पण जर तुम्हाला इथे काही अडचण आली तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आता पुरुष उमेदवारांसाठी काय आहे बरं, तुम्ही जेव्हा 1.5 किलोमीटर धावता त्याच्यामध्ये तुम्हाला 30 गुण मिळाले. याचे कालावधी किती आहे तर 5 मीटर 30 सेकंद, त्यापेक्षा कमी नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 30 गुण इथे मिळतात. तुम्हाला परत 5 मीटर 31 सेकंद ते तुम्हाला 5 मीटर 45 सेकंदाचा 28 गुण आहेत. म्हणजे तुम्हाला हे जे गुण आहे हे तुम्हाला विभाजन केले म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्याचा क्रायटेरिया सांगितला. तर जर तुम्ही समजा 5 मीटर 46 सेकंदात ते तुम्हाला 6 मिनिटामध्ये जवळ तुम्ही जर हे केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 25 गुण मिळणार आहेत. असा हा पूर्ण क्रायटेरिया आहे, हे थोडंसं समजून घ्या. पुढे 100 मीटर धावणं 30 गुण आहे आणि कालावधी तसाच आहे. इथे लक्षात आलं, हे तुम्ही बघू शकता हा क्रायटेरिया. जे उमेदवार पोलीस भरती आहेत किंवा तुम्ही अजून सरळ सेवेचा अभ्यास करता त्यांच्यासाठी फार उत्तम आहे. आणि गोळाफेकचं पण दिलेलं आहे. वजन तुम्हाला जवळपास 7.256 जवळपास 7.25 किलोचा हा क्रायटेरिया आहे. 20 गुण आहेत त्याच्यासाठी. तर किती मीटर त्यापेक्षा जास्त म्हणजे जे 8.50 मीटर एवढा तुमचा गेला पाहिजे 20 तुम्हाला गुण मिळणार आहेत. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी क्रायटेरिया माहिती आहे पण इथे समजावून सांगितलं. हा GR मी तुम्हाला सांगतो. महिलांसाठी पण तोच आहे तर ते थोडंसं लक्षात घ्या. थोडंफार कमी आहे बट ते इथे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ओके, चला यानंतर हा पूर्ण GR मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी परत एकदा आठवण करून देतो की जर तुम्हाला या संदर्भात काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला माहिती देतो तसं तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला याच्यामधून 1% जरी फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असे महत्वाचे GR समजावून सांगितण्यात येतील आणि आपलं चॅनल ऑथेंटिक त्याच्यासाठी एक विश्वसनीय चॅनल आहे. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या अशाच एका GR मध्ये.